खरं तर आपण पाहतो की गणेश उत्सव सध्या एका दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। मी सध्या पनवेल एसटी डेपोमध्ये आहे। आपण पाहतोय की सध्या पनवेल एसटी डेपोमध्ये असंख्य खड्डे आपणास या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर एक नव्हे तर कमीत कमी 30 ते 40 खड्डे या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर गणेश उत्सव एका दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। काही चाकरमानी असतील किंवा कोकणवासी असतील ते सध्या आपण पाहतोय की एसटी पकडून सध्या आपल्या कोकणाकडे निघालेले आहे। मात्र पनवेल एसटी जो डेपो आपण पाहतोय त्या ठिकाणी पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आपणास पाहायला मिळत आहे। एक नव्हे तर चक्क 30 ते 35 असे खड्डे या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबई गोवा महामार्गावरती अनेक खड्डे आहेत। त्याचबरोबर त्याच्या आधी जो स्टार्ट होतो तो पनवेल पालिकेचा जो डेपो आहे आपण त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आपणास पाहायला मिळत आहे। 30 ते 35 खड्डे आहेत। खरं तर एसटी जेव्हा आतमध्ये एंट्री मारते त्या ठिकाणी आपण पाहतोय की पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। आपण पाहतोय की खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत हा एसटी डेपो येतो, मात्र पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। सरास पनवेल महानगरपालिकेचं दुर्लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की जे चाकरमानी आहे ते सध्या या खड्ड्यातनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्यामध्ये पाहतोय की जी बस आपल्यास पाहायला मिळत आहे हे तर खरं एसटी आहे, मात्र काय एसटी ह्या मागे देखील थांबवलेल्या आहेत। मात्र सर्वत्र खड्डे आपल्यास पाहायला मिळत आहे आणि या खड्ड्यांमधून लोकांना देखील आता चालत प्रवास करावा लागत आहे, कारण की सध्या आपण पाहतोय की गर्दी प्रचंड झालेली आहे आणि त्यातच हे जे चाकरमानी आहेत ते सध्या कोकणाकडे निघालेले आहेत। मात्र पूर्ण खड्डे असल्या कारणाने त्यांचा प्रवास देखील अडथळा निर्माण झालेला आहे। खरं तर मुंबई गोवा महामार्गावरती अनेक खड्डे आहेत। त्याच अनुषंगाने सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचा पनवेल एसटी डेपो येतो, मात्र पनवेल एसटी डेपोमध्ये सर्वत्र खड्डे आपणास पाहायला मिळत आहे। एक नव्हे तर 30 ते 35 खड्डे आपणास पाहायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की ज्या वयस्कर आजी आहे किंवा आजोबा आहे हे देखील आपण पाहतोय की ह्यांना आपण दृश्यामध्ये पाहतोय की खड्ड्यातनं सध्या हे पुढे चाललेले आहेत। खरं तर हे आपल्या एसटीची वाट पाहत आहे, यांची एसटी नेमकी कुठली हा देखील आपणास प्रश्न पडत असेल। मात्र संपूर्ण एसटी जो डेपो आहे तो सध्या खड्ड्यांनी भरलेला आहे। सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर आपण बघतो की सध्या गणेश उत्सव एका दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। त्यातच मुंबई गोवा हायवे असेल त्याला आपण पाहतो की खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। त्यातच आपण पाहतोय की जो पनवेल एसटी डेपो आहे तो सध्या पूर्ण खड्ड्याने भरलेला आहे। एक नव्हे तर कमीत कमी 30 ते 35 खड्डे सध्या या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर पनवेल महानगरपालिकेचा सर्रास याकडे दुर्लक्ष होताना देखील आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर गणेश भक्तांनी प्रवास करायचा कसा, कारण की आधीच आपण पाहतोय की मुंबई गोवा महामार्गावरती अनेक खड्डे आणि त्यातच पनवेल एसटी डेपोमध्ये असंख्य खड्डे, तर गणेश भक्तांवरती सध्या मोठं विघ्न आल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।